भरपूर दिवसांनी मी आता दादा वहिनीला भेटणार आहे. त्यांना मला बघून आता एवढा आनंद होईल ना. होय, लय दिवस झालं ताईंना फोन पण केला नाही आणि त्यांचा पण आला नाही. अगं तिच्याच मागे ढीगभर व्याप आहे. तिला टाइम मिळाला नको काय फोन करायला. आपणच करू रातच्याला फोन तिला. बर बर. दादा वहिनी, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. आत्ताच तुझं नाव काढलं होतं. अरे खूप दिवस झाले होते तुम्हा दोघांना भेटून आणि तुमची लय आठवण येत होती. म्हणलं एकदाच तुम्हाला भेटूनच यावं. लय बरं वाटलं बघा ताई तुम्ही आला ते. आम्हाला पण तुमची लय आठवण येत होती हो. हे बघ तू चल पुढं, तर आम्ही आलो मागणं. सायले, माझी बहीण एवढ्या दिवसानं मला भेटायला आल्या. खरं तिला तिच्या नशिबानं घरदार चांगलं मिळाले बघ. आणि आता माझ्या पडक्या घरामध्ये तिचं कसं व्हायचं ग. खरं आहे तुमचं, पण तुम्ही काय काळजी करू नका. आपल्याकडनं जेवढं होईल ना तेवढं करू आपण त्यांच्यासाठी. ये ग आत ये. सायले चल तर टाक तिला इथं. अरे दादा असू दे. बस ताई. हे सायले बसल्यास का इथं? जा की चहा पाण्याचं बघ जा. अगं राहू दे बहिणी. अगं राहू दे कसं. जा ग, एवढ्या लांब ना आल्या काय तर खायला आण जा तिला. तुझं कसं चाललंय? बरं आहे नव्ह का? आणि संध्याकाळी तुला जेवणाला काय पाहिजे ते मला सांग. तुझ्या इकडे कसं ग रोजचं घोडाधोडाच असतंय तसं इथं नाही मिळणार. पण माझ्यापर्यंत जेवढं होतंय ना तेवढं मी करतो बघ. अरे दादा तू असं का बोलतोयस? मी सकाळी आल्यापासून बघतीये तू मला नाराजच दिसतोयस. मी आलीये म्हणून तुम्हाला आनंद नाही झालाय का? अगं तसं नाही ग. तू आल्यास आम्हाला आनंद झालाय. पण तू एवढ्या मोठ्या तिथं बंगल्यात राहणारी आज माझ्या या पडक्या घरात तू कशी राहशील ह्याच गोष्टीचा विचार करून माझं मन खायला आले बघ. दादा असा विचार कधीच करू नकोस. कारण पैसा आणि श्रीमंती ही माणसाची ओळख नसते, तर प्रेम आणि नाती ही त्यांची खरी ओळख असतात. आज भले मी मोठ्या घरात आहे, पण माझ्या सुखामागं तुझं प्रेम आणि त्यागाचा आशीर्वाद आहे. तू माझ्यासाठी किती त्रास सहन केलायस. तुझ्या सगळ्या इच्छा तू बाजूला ठेवल्यास. मग आज जर माझ्याकडे पैसा आला तर मी तुला कसं काय विसरू शकते? मी कितीही मोठी झाले तरी माझ्या दादाची साथ आणि प्रेम हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं आहे. खरं आहे तायडे तुझं. खरं नातं हे परिस्थिती बघून नाही तर मन बघून जपलं जातं. आणि हो दादा, जगात सगळ्यात श्रीमंत माणूस तोच आहे ज्याच्याकडे तुझ्यासारखी खरं प्रेम करणारी माणसं असतात. बरं दादा चल निघते आता मी. अगं काय तर खाऊन तर जा की. अरे नको, मला तर खूप वेळ झालाय. वहिनीला बोलव. ए सायले इकडे. चल वहिनी निघते. अहो ताई थांबा की. नाही नको. आणि हो वहिनी, हे तुझ्यासाठी एक साडी होती आणि दादा तुझ्यासाठी कपडे आहेत. अहो ताई हे आणि कशाला आणायचं? असू दे ग बहिणी, माझ्याकडनं छोटीशी भेट. आणि हो काय लागलं केलं तर मला फोन करा. काळजी घ्या. चला येऊ का? माझी बहीण एवढी श्रीमंत आहे पण तिला कशाचाच गर्व नाही. बहीण असावी तर अशी.